मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर मत बसा लेना, मैं समुंदर हूं, लौट कर वापस आऊंगा. मी पुन्हा येईन याच भूमिकेत, याच निर्धारानं, याच ठिकाणी. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन. ही प्रतिज्ञा ज्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात केली होती, त्याच प्रतिज्ञेला जागत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात पुन्हा एकदा आले आणि आज त्यावर शिक्कामोर्तब झालं. होय, भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमतानं निवड झाली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच शपथ घेतील हे यातून सिद्ध झालं. यावर शिक्कामोर्तब झालं. टॉप न्यूज मराठीनं या आधी देखील देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा अंदाज वर्तवला होता आणि त्यावर आज शिक्कामोर्तब झालं. तिकडे भाजपच्या वित्तमंत्री म्हणजे केंद्राच्या वित्तमंत्री अर्थातच निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री, पंजाबचे प्रभारी भाजपचे विजय रुपाणी हे दोन केंद्रीय निरीक्षक मुंबईत दाखल झाले होते. ते दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक कोर कमिटी ची बैठक घेतली. ही बैठक घेतल्यानंतर मग विधिमंडळ नेत्याच्या निवडीसाठी सर्व आमदारांना एकत्रित बोलावलं होतं. सगळे आमदार त्या ठिकाणी होते, अर्थात सगळे फेटे घालून त्या ठिकाणी आले होते. लाडका भाऊ, देवा भाऊ अशा घोषणा त्या ठिकाणी होत होत्या. मिष्टान्न म्हणून त्या ठिकाणी लाडू देखील आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाले. आणि आता भाजपच्या गटनेतेपदी कुणाची निवड होणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. ही क्युरियोसिटी, ही उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रात गेली 8-10 दिवस अक्षरशः भाजपनं ताणून धरली होती. आता भाजप धक्कातंत्राचा वापर करणार का? छत्तीसगड, ओडिशा किंवा राजस्थान, मध्य प्रदेश या ठिकाणी जसं भाजपने त्या ठिकाणी वेगळ्याच मुख्यमंत्रीपदी वेगळ्याच व्यक्तीला बसवलं, तसं महाराष्ट्रात दिसणार का? अशा सगळ्या चर्चांना सुधारणा आलं होतं. पण आज मात्र या सगळ्या चर्चा फोल ठरल्या आणि एकमतानं सर्वानुमते महाराष्ट्रातील भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. जेव्हा विजय रुपाणी यांनी उपस्थित आमदारांना असं स्पष्टपणे सांगितलं की आता तुम्ही प्रस्ताव मांडा, फक्त आपल्या नावाचा नाही, इतरांच्या नावाचा प्रस्ताव मांडायचा आहे, मग बघूयात की नेमकं गटनेतेपदी कोण येऊ शकेल. चंद्रकांत दादा पाटील पहिल्यांदा या ठिकाणी आले आणि त्यांनी थेट म्हटलं की भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी मी देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवतो. अर्थात त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील असंच म्हटलं आणि मग पंकजा मुंडे, संजय सावकारे, प्रवीण दरेकर, अशोक उईके या सगळ्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. आणि मग विजय रुपाणी यांच्याकडे दुसरं काम कोणतंच उरलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमतानं निवड झाल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं. आणि मग संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या कार्यालयांसमोर कार्यकर्त्यांमध्ये, समर्थकांमध्ये एक जल्लोष झाला. लाडका भाऊ, देवा भाऊ देवेंद्र फडणवीस गटनेतेपदी यांची निवड होताच तेच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार ही केवळ औपचारिकता उरलेली आहे. अर्थात देवेंद्र फडणवीस जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे पहिल्यांदाच नेहमीच आपलं वाक्य त्या ठिकाणी उच्चारलं, एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है. एका कार्यकर्त्याला मोदींनी मुख्यमंत्री बनवलं. 2019 मध्ये भले आम्हाला विरोधी पक्षात बसावं लागलं तरी देखील एकही आमदार आमचा फुटला नाही. आणि 2019ला जो आम्हाला कौल दिला होता, जनतेचा कौल या सगळ्यांनी हिसकावला होता, पण 2024ला मात्र आम्ही तो पुन्हा एकदा मिळवला. महाराष्ट्रात भाजप म्हणजेच भाजप प्रणित महायुतीचं सरकार 24 तास काम करेल असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. अर्थात आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ते उद्याच्या शपथविधी सोहळ्याची. तिकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय कॉन्फिडन्स होता बावनकुळेंना की मुळातच अजूनही गटनेता ठरला नव्हता, मुख्यमंत्रीपदी कोण चिरा असेल हे त्यांना माहित नव्हतं, तरी देखील त्यांनी 4 दिवसांपूर्वीच घोषित करून टाकलं होतं की महाराष्ट्रातल्या मुंबईतील आझाद मैदानावर 5 तारखेला 5 वाजता त्या ठिकाणी शपथविधी सोहळा पार पडेल. आणि तसंच घडलंय. आज 4 तारीख विजय रुपाणी यांनी जेव्हा नाव घोषित केलं, गटनेतेपदी कुणाची निवड होणार हे देखील सांगितलं. आज हे क्लिअर झाल्यानंतर उद्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी उपस्थित असतील.
त्यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. सुमारे 19 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना यावेळी निमंत्रण देण्यात आलंय. शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. एकंदरीतच भाजपने हे स्पष्ट केलेलं आहे की आमची पक्षशिस्त, आमची जी ध्येय धोरण आहेत त्याला धरूनच पक्ष चालतो, त्याला धरूनच पक्ष वागतो आणि त्यानुसारच 8-10 दिवसांमधल्या ज्या सगळ्या घटना आपण पाहिल्या, एकनाथ शिंदेचं प्रेशर पॉलिटिक्स पाहिलं, अजितदादांचं अगदी दिलखुलास पॉलिटिक्स पाहिलं, पहिल्याच दिवशी ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी एक मतानं आपला पाठिंबा भाजपला त्यांनी जाहीर करून टाकला होता. त्याच वेळी शरद पवारांच्या 2014च्या भाजपला दिलेल्या पाठिंबाची आठवण झाली. अर्थात राष्ट्रवादीचे दोघे नेते आहेत, राष्ट्रवादीची विचारधारा दोघांनाही माहिती आहे. सत्तेत राहणं, सत्तेला धरून राहणं या दोघांची रणनीती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. एकनाथ शिंदेनी भले 8 दिवसात प्रेशर पॉलिटिक्स खेळलं, पण अर्थातच त्यांच्यावरचं जे प्रेशर, त्यांनी जे भाजपवर प्रेशर टाकलं होतं ते कमी करत 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 भाजपनं त्यांना भले गृहमंत्रीपद द्यायचंय का, महसूल मंत्रीपद द्यायचंय का, नगरविकास मंत्रीपद द्यायचंय का, उपमुख्यमंत्रीपद द्यायचंय, याच्यातलं सगळं बार्गेनिंग क्लिअर केलं, सगळी नाराजी दूर केली आणि आता मात्र उद्या मुख्यमंत्रीपदी त्यांची देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी पार पडल्यानंतर कोण कोण शपथ घेणार आहेत, कोणते मंत्री शपथ घेतील याचीच उत्सुकता आता, कोणते आमदार मंत्री म्हणून शपथ घेतील याची उत्सुकता आता लागून राहिली आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांची जर आपण अगदी म्हणजे पाहिली भूमिका तर कधी किंग तर कधी किंग मेकर या भूमिकेत देवेंद्र फडणवीस असतात. 2014ला किंग होते, 2019ला किंग मेकर होते आणि आता पुन्हा 2024ला ते किंग बनलेले आहेत. आपल्याला आठवत असेल देवेंद्र फडणवीस 5 वेळा म्हणजे आता 6व्यांदा निवडून आले, पण पहिल्यांदा ते आमदार म्हणून जेव्हा निवडून आले 1992 मध्ये 22व्या वर्षी नागपूर पश्चिम मतदारसंघातून, नंतर पुढच्या वेळी ते निवडून आले पुन्हा नागपूर पश्चिम मतदारसंघातून आणि मग पुढची 4ही वेळा म्हणजे आत्ताचं धरून 5 अर्थातच ते निवडून आले ते नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून. 6व्यांदा ते निवडून आले, त्यांनी सलग षटकार मारलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महापौर ते थेट मुख्यमंत्री असा प्रवास आपण त्यांचा 2014 मध्ये पाहिला होता. त्यांनी पक्षातली बरीचशी पदं सांभाळली होती, पण कुठलं मंत्रीपद कधी भूषवलेलं नव्हतं. ते नागपूरचे मेयर होते, अर्थात नागपूरचे महापौर, त्यानंतर थेट मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास आहे. भले ते मध्ये युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष राहिले होते, नंतर त्यांनी महाराष्ट्राचं जनरल सेक्रेटरी पद स्वीकारलं होतं, नंतर एवढंच नव्हे ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले होते. पण देवेंद्र फडणवीस हे 2014ला जेव्हा मुख्यमंत्री बनले ते थेट नागपूरचे महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. आधीमध्ये कोणतेही मंत्रिपद त्यांनी सांभाळलं नव्हतं, पण नंतर मुख्यमंत्री, परत डिमोशन, परत उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री. म्हणजे हा जो संयम, हा जो पेशन्स आहे तो पेशन्स त्यांनी यावेळी दाखवलेला आहे. आपल्याला आठवत असेल देवेंद्र फडणवीस म्हणजे मुळातच त्यांचं बिझनेस मॅनेजमेंट मधलं शिक्षण होतं, त्यांनी लॉ देखील केलेला आहे, पण करिअर मात्र त्यांनी राजकारणामध्ये घडवलेला आहे. हा सगळा त्यांचा जो प्रवास आहे. एवढंच तुम्हाला एवढंही सांगतो, नागपूर मधल्या एका कपड्याच्या ब्रँडिंगसाठी त्यांनी मॉडेलिंग देखील केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांकडे असे भरपूर वेगवेगळे गुण आहेत आणि त्या सगळ्यांचा गुणांचा समुच्चय म्हणजेच देवेंद्र फडणवीसांचं व्यक्तिमत्व हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अर्थात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यामागं किंवा करण्यामागं भाजपचे बरेचसे देखील फायदे आहेत. अर्थात त्यांनी 2014 मध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे आणि 2019 ते 2024च्या काळात जे महाराष्ट्रात व्होलाटाईल पॉलिटिक्स घडलं त्या दरम्यान वेगवेगळ्या पक्षांची जुळवून घेण्याची त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी देखील त्या सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठांनी निर्णय हाच घेतला असावा की इथे देवेंद्र फडणवीसच असायला पाहिजेत, कारण हे जे मुख्यमंत्री पद आहे हे केवळ भाजपचं क्लिअर मुख्यमंत्री पद नसून संपूर्ण महायुतीचं मुख्यमंत्री पद आहे. त्यामुळे महायुतीच्या मध्ये असलेले 2 घटक पक्ष आणि अपक्षांना सांभाळायचं असेल आणि विरोधकांना जर तोंड द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीस हीच योग्य व्यक्ती आहे आणि त्यालाच सगळ्यांनी प्रस्ताव मांडले, अनुमोदन दिलं आणि अर्थातच त्याचा बेनिफिट निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांना झालेला आहे. एकंदरीतच फडणवीस आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी 3ऱ्यांदा विराजमान होणार आहेत आणि महाराष्ट्राचे 31वे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार आहेत. आता पुढची 5 वर्ष काय असतील, पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्रात काय घडणार या सगळ्यांचीच उत्तरं पाहण्यासाठी पुढची 5 वर्ष आपल्याला निश्चितपणे प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट राजकारणातली तपासून घ्यावी लागेल. तर आता आपण अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना देखील शुभेच्छा देऊयात. भाजपचे
गटनेते म्हणून त्यांची निवड झालेली आहे. उद्या ते मुख्यमंत्री देखील होतील. आता पुढचा कारभार, पुढची आव्हानं काय असतील या संदर्भात देवेंद्र फडणवीस, त्यांचा पक्ष आणि महायुती निश्चितपणे विचार करेल, हे सांगायला हरकत नाही. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची ती प्रतिज्ञा, ती त्याची आठवण तुम्हाला मी करून देतो. मी पुन्हा येईन याच भूमिकेत, याच निर्धारानं, याच ठिकाणी नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन. अर्थातच मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर वापस आऊं. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.